राहण्याच्या दुकानात जा ना जरा. हे बघा, हा हे आतून लाल आहे ते बघा, लाल. सांग ना नाव काय आपलं? नाव घेऊ नाही सांगायला. माहिती द्या थोडी. हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. आपल्या वाईल्ड दिनेश यूट्यूब चॅनल आपलं स्वागत आहे. तर आज मी माझ्या गावाकडच्या काही दृश्य तुम्हाला दाखवणार आहे पावसाळ्यातले. तर चला आजच्या ब्लॉगला सुरुवात करूया. व्हिडिओ आवडला तर शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडेल, कारण का आजचा जो व्हिडिओ आहे तो एकदम भारी होणार आहे. आणि शेवटपर्यंत बघा. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. शेजारच्या बेल आयकॉनला दाबा, आणि जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन भेटेल. तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. लेट्स गो स्टार्ट. तर सांगायचं झालं तर यावर्षी पाऊस जरा जास्तच आहे, त्यामुळे पाऊस काय उघडायचं नाव घेत नाही. त्यामुळे ब्लॉग शूट करायला जरा प्रॉब्लेम होते पावसाळ्यात. तरी पण आम्ही मेहनत करून ब्लॉग शूट करतो. तर मित्रांनो, तुम्हाला विनंती आहे की आमचे ब्लॉग तुम्ही आवर्जून पहा. खूप छान ब्लॉग असतात आमचे गावाकडचे, गावाकडे मुलांचे. पाऊस उघडलाय आणि आता मी वर चाललोय डोंगरात. वर घाट आहे, घाटामध्ये भीमाशंकरचा वर रस्ता गेलेला आहे. आणि त्या रस्त्याला आमच्या गावातील मुलांनी काही टपऱ्या टाकलेल्या आहेत. भाविकांच्या, जे काही भाविक दर्शनासाठी जातात, पर्यटक लोक, त्यांच्या सेवेसाठी चहा, वडापाव वगैरे, भजी पावसाळ्यात, तर त्याची सोय व्हावी म्हणून आमच्या गावातील मुलांनी टपऱ्या टाकलेल्या आहेत. तर चला त्यांचा पण एक ब्लॉग आपल्याला शूट करायचा आहे. आवर्जून पहा, खूप छान ब्लॉग होणार आहे आजचा. पुन्हा एकदा डिंबे धरणाचं दृश्य दाखवतोय तुम्हाला. पाणी सोडलेलं आहे. डिंबे धरण हे मला वाटतं 13.13 TMC काहीतरी आहे. तर ते 13.5 TMC पूर्ण भरलेलं आहे 100%. त्यामुळं पाणी सोडण्यात आलेलं आहे. दुसरं एक दृश्य आहे पहा मित्रांनो. रानातील जी काही झुडपे आहेत त्यांना रंगबिरंगी अशी फुलं आलेली आहेत. हे पहा किती मस्त फुललेली आहेत. आत्ताशी मी एक टेकडी चढून वर आलेलो आहे. अजून मला 2 टेकड्या चढून वर जायचे. निसर्गाच्या या सान्निध्यात मला फिरायला खूप आवडतं, कारण की निसर्ग आपल्याला खूप काही देत असतो. त्याचा आनंद आपण आवर्जून घ्यावा. दुसरं एक तुम्हाला वनस्पतीचं एक दृश्य दाखवायचं आहे. वनस्पतीचं पावसाळ्यातलं रूप. सागाची वनस्पती, त्या सागाच्या वनस्पतीची फुलं आपण क्वचित पाहत असतो. सागाच्या वनस्पतीला फुलं कशी फुटतात हे मी तुम्हाला दाखवणार आहे. तर चला दाखवतो मी तुम्हाला सागाच्या वनस्पतीची फुलं, साग या वृक्षाची फुलं. हे बघा, जाळीदार अशी फुले आहेत. तर याला नंतर, आता हा ऑगस्ट चालू आहे,
अजून दिवाळीच्या पिरियडमध्ये हे याला फळं येतात. फळं एकदम अशी टणक असतात. बिया, त्या बिया खाली जमिनीवर पडतात आणि ते पावसाळ्यामध्ये पुन्हा ते उन्हाळ्यात वर्षभर 5-6 महिने वाळतात आणि पावसाळ्यामध्ये त्या उगवतात. असं हे वृक्ष आहे सागाचा. पावसाळ्यामध्ये रानामध्ये अशा अनेक रंगीबिरंगी वनस्पती अशा उगवतात. ते क्वचितच पाहायला मिळतात, कारण की पावसाळ्यामध्ये शक्यतो त्या उगवतात आणि उन्हाळा आला की त्या वाळून जातात. त्यामुळं उन्हाळ्यात त्यांचं आपल्याला रूप पाहायला भेटत नाही. पावसाळ्यामध्ये त्या आपल्याला आवर्जून पाहायला भेटतात. त्या वनस्पती कशा असतात हे पण आज मी तुम्हाला दाखवतो. पाऊस आल्यामुळे आता छत्री उघडायला लागली. मला दाखवतो पावसात पाऊस. खाली आमची घर आहे. कसला वेल आहे बघा, मला सांगता येणार नाही. वरपर्यंत गेलाय. हे क्वचित दुर्मिळ अवस्थेत असतात या वनस्पती, फक्त पावसाळ्यातच पाहायला भेटतात. मोरपंखी वनस्पती. मित्रांनो, आमच्याकडे रानात म्हणजे जंगलात एक रानभाजी, अशा अनेक प्रकारच्या रानभाज्या आहेत. आणि एक अशी वेल आकाराची म्हणजे वेली असतात तशी एक रानभाजी असते. त्याला चावेची भाजी असं म्हणतात. तर ती भाजी आता ज्यावेळेस पावसाळा सुरू होतो, जून जुलैच्या दरम्यान ती भाजी उगवते आणि तिचे जे कोंब असतात, कवळे कोंब, त्याचा वापर भाजी म्हणून इथले जे लोक आहेत, स्थानिक लोक, ते करतात. आणि आता त्या भाजीला असं बार फुटतो. बार म्हणजे फुलं फुटतात. हे फुलं मी झुपकेदार फुलं असतात, त्याला बार असं म्हणतात. तर त्या बाराचा उपयोग आपलं आपण जे भाजी करतो, भाजी बनवण्यासाठी त्याचा उपयोग केला जातो. इथली लोक जे त्याचा उपयोग करतात आणि ती भाजी एकदम खायला चविष्ट असते. तर त्याला चाव्याचा बार असं म्हणतात. आता हे बघा, हे समोर खडकावर शेवाळ, वेगवेगळ्या प्रकारचं शेवाळ फुटलेले, बुरशी टाईपचं शेवाळ असतं. तर ह्याला असा कलर आल्यासारखं दिसते. त्याच्या खडक आहे. बघा किती मस्त वाटतं.
तर मित्रांनो, आता श्रावण महिना चालू आहे. श्रावण महिना चालू असल्यामुळं भीमाशंकरच्या रस्त्याला प्रचंड प्रमाणात गर्दी असते. आता थोड्याच वेळात आपल्याला भीमाशंकरचा रस्ता आपण रस्त्याला जाऊन भेटणार आहे. घाटामधला रस्ता आहे, वर पर्यटक लोक आहेत. तर चला, हे माझ्या मागं पर्यटन लोक फोटो वगैरे काढतात बघा. दिसत भीमाशंकर हायवे. आता भीमाशंकर हायवेला आलेलं आहे. प्रचंड प्रमाणात गर्दी असते श्रावण महिन्यात. तिथं टपरी बांधलेली कोणतरी, पण ती बंद आहे आता. मेरे जान तिरंगा आता हे बघा टिंबे धरण किती छान आहे. आता इकडे घाट गाडी. तर 4 महिने पावसाळा असतो साधारणतः ऑक्टोबरपर्यंत. जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर हे 4-5 महिने पावसाळा असतो. आणि मग इकडलं जे रान आहे, जंगल आहे, जे फॉरेस्ट एरिया आहे, तो पूर्ण हिरवागार असतो. आणि ऊन पडल्यावर एकदम भारी वाटतं. असं चमक, निसर्ग असा चमकतो, भरून निघतो. ते हे आता मला अजून 1-2 किलोमीटर पुढे चालत जायचं आहे. या घाटाला पोखरीचा घाट असं म्हणतात. पोखरी इथनं साधारणतः 7-8 किलोमीटर अंतरावर आहे. तर मोठं गाव आहे ते, साधारणतः 1-2 हजार लोकसंख्येचं गाव आहे. आणि हा घाट आहे पोखरी घाट. इथं दरड मोठ्या प्रमाणात कोसळते. दरडी कोसळण्याचं प्रमाण इथं जास्त आहे. आता मी तुम्हाला दाखवतो की दरडी कशा कोसळलेल्या. हे दरड कोसळलेली, दरड म्हणजे दरडी कोसळल्यात. त्यामुळे मग हा राडा रोड आहे, हा सगळा भरून नेला. इथं दरड कोसळले, मातीची वरून पूर्ण जो राडा खाली आलेला आहे. हे एक लय इथं मोठं संकट आहे दरड कोसळण्याचं. कारण की हा घाट जो आहे हा नुकतं त्याचं बांधकाम झालेलं आहे, जे पोखरलेलं आहे. त्यामुळं माती जी आहे ती खाली वाहून येते सगळी पुरामुळं. तर इथं पाणी साचलेलं आहे. मस्त. अजून काही धबधबे अजून काही धबधब्यांचे दृश्य तुम्हाला दाखवायचे. हे सगळं वाकडे तिकडे होतात राव. खरं तर ब्लॉग शूट करत असताना लोक बघतात, लोकांना आश्चर्य वाटतं हा काय करतोय नक्की. परंतु त्यांना काय माहिती मी ब्लॉग शूट करतोय. तर काही मागून काही पोरं आलेली आहेत. असे असतात पोरं विचित्र, त्यांना मजा वाटते. बघतात माझ्याकडे. पाऊस पण गेलेला आहे. छत्री उघडी आहे जरा.
छत्री बंद करूया. रानकेळी म्हणतात त्याला, कौदर. तर हे बघा, वर जाऊन त्याचा फोटो काढायला पण आता वर चिकट झालेला आहे रस्ता. तर पण दरड कोसळलेली अशी मोठमोठी दगडी येऊन खाली पडतात. ते बघा वरून खाली आलेली पूर्ण. पुढे जाऊन बघूया आपण. केवढी दगडी आहेत. चला बाबा पटकन, नाही तर डोक्यात पडायची माझ्या पण. इथं पण कोसळलेली दगडी दरड वरून खाली आलेली मोठ्या दगडी. पुढच्या साईडला पण आहे. त्यामुळेच इकडं जे आहे ह्या घाटामध्ये, पोखरी घाटात दरड कोसळण्याची भीती जास्त आहे. आणि त्यामुळं चालकांना जरा कसरत करावी लागते गाडी चालवताना. सावधपणे चालावं लागतं. हे सगळे दरड कोसळून खाली आलेले. हे बघ, मोठमोठ्या दगडी वाटूया. धबधब्याचं शांत रूप आपण पाहिलं. माझ्या पाठीमागं नाजूक छोटासा धबधबा आहे. जर मित्रांनो तुम्ही कधी भीमाशंकरला फिरायला आला, चुकून जर तुमची गाडी बंद पडली किंवा गाडीला काही अपघात झाला, तर या पोखरी घाटामध्ये असे खडकांवर नंबर लिहिलेले आहेत क्रेन सर्व्हिसचे. तर ते क्रेन सर्व्हिसचे तुम्हाला नंबर फोटो दाखवतो. त्याच्यावर तुम्ही कॉल करून मदत मिळवू शकताय. किंवा जर तुम्हाला असे नंबर नाही भेटले तर इमर्जन्सी तुम्ही माझ्या नंबरवर पण कॉल करू शकताय. माझा नंबर घ्या, 9422387146. ह्या नंबरवर तुम्ही कॉल करून मदत मागू शकताय. इनामदार क्रेन सर्व्हिस. ही पण इथं एक दरड कोसळलेली आहे वरून चंद्रप्रमाणात. असे धबधबे भीमाशंकर साईडला तुम्हाला अनेक ठिकाणी पाहायला मिळते. धबधब्यांचा तुम्ही आनंद घेऊ शकताय. दुसऱ्या एक धबधब्याचे आपण पावसाळी रूप पाहिलेले. पाणी जायला जागा आहे. जास्त पाण्याचं पाणी आलं की अशा प्रकारे पाणी वाहिलं जाते. लोक जातात येतात. थोड्याच वेळात आपण आमच्या मित्रांपाशी पोहोचणार आहे. मी प्रत्येकाचं आपण एक थोडा इंटरव्ह्यू.
भाताची शेती. अशा प्रकारे भाताची शेती केली जाते. इथले स्थानिक आदिवासी लोक आहेत, यांचा मुख्य व्यवसाय हा भात शेती आहे. भात शेती ही शक्यतो पावसाळ्यातच केली जाते, कारण पावसाळ्यात पाऊस जास्त असतो. आधी आमचा हा भाग आहे आंबेगाव तालुक्याचा पश्चिम पट्टा आहे पुणे जिल्ह्यातील. ही भात शेती पावसाळ्यातच केली जाते, कारण पावसाळ्यात पाण्याचं प्रमाण जास्त असताना भाताला मुख्यतः पाणी जास्त लागतं. आमच्याकडे दोरीवरची लागवड केली जाते. आत्ता लोकांनी सुरुवात केलेली आहे दोरीवरची लागवड करायला. तर ही दोरीवरची लागवड ही सरळ रेषेत असते, त्याला जपानी लागू पद्धत असे म्हणतात. म्हणजे आमच्या इकडले लोक याला जपानी पद्धत असं या लागवडीला म्हटलं जातं. तर आपण भात शेतीचं दृश्य पाहिलं. भाताची लागवड झालेली आता पूर्ण. आणि आता भाताचं जे काय आतमधलं जे गवत वगैरे काढतात त्याला निधनी असं म्हणतात. गवत काढलं जातं. आता अजून एक धबधबा आहे, दाखवतो मी तुम्हाला. आता बैल दिसतोय तुम्हाला मित्रांनो. हा जो बैल आहे हा गावठी बैल आहे. तर ह्या गावठी बैल हे शेतीसाठी खूप चांगल्या पद्धतीचे ब्रीड मानलं जातं. हा जो बैल आहे याला ताकद खूप असते. तेव्हा शेतीसाठी इथले जे लोक आहेत शेतीसाठी याला जुंपतात, नांगरणीसाठी, गाळ कालवण्यासाठी. आमच्याकडे जो गाळ जो आहे तो कुळवानी कालवला जातो. आत्ता ट्रॅक्टरने सुरुवात झालेली आहे, पण शक्यतो पूर्वी कुळवावरच गाळ कालवला जायचा. जी वनस्पती दिसते ना त्याला फांगोळी असं म्हणतात. त्या फांगोळीचा उपयोग कशासाठी होतो, तर समजा जर तुम्हाला जर ताप आला, कणकणी आली, तर याचा रस चमच्यावर रस पिला तर बरं वाटतं, असं येथील ज्या आदिवासी लोक आहेत असं सांगतात. हे आयुर्वेदिक औषध आहे. खाली हे रोपटं दिसते, ते आंब्याचं कवळं रोपटे. आंब्याचं एक कवळं रोपटे. आता मित्रांनो जवळ आलेलो आहे. आता टपऱ्यांना सुरुवात होईल. तर चल, गाड्या थांबलेल्या आहेत. आज सोमवार असल्यामुळे गर्दी पण प्रचंड आहे. ब्लॉग शूट करायला जरा अडचणच येते. खायला येते. झाले. हे झाले का भजे? हाय
बच्चे हाय, कैसा है? ठीक है, सब अच्छा बना रहा है आपके होटल में। चलो आगे। क्या हाल चाल है आपके? अजून पुढे जायचं आपल्याला। हे ब्लॉक शूट आहे, ब्लॉक शूट चाललाय। जरा व्यवस्थित पोच द्या। तर हे जे आहे मक आहेत, कणीस। तर हे मकांचा पावसाळ्यामध्ये ते मक भाजून पर्यटक लोकांना खायला दिले जातात। आणि टिंबे धरण गर्दी अजून प्रचंड आहे। किती कापले रे बुट्टा? हे सागर संदेश कुठे आला? संदेश सर, आपलं नाव? आपले नाव ना अक्षय शंकर लोकरे। बर, आपण आपल्या बागेत हे पेरू पिकतात असे। हा. हे बघा, हा, हे आतून लाल आहेत, हे बघा लाल आहेत का? लाल पेरू खाऊन बघा वाटतं। बर, जाऊ आम्ही, काय विषय नाही। हा आपला फक्त 2 महिन्याचा बिझनेस। लावला पाहिजे द्यावर एक फोड खायला। बिट्टीचा कट्टा 600ला जातो, काय बोलू आता। ठीक आहे, खाऊन बघा, इथं काय फसवणूक होत नाही कसली। बर, 2 तासात होईल माझ्या आजपर्यंत 3 वाजेपर्यंत। तो जर 3 वाजेपर्यंत होता पुढे चला, पुढे। उकडलेली कणस। बर, हे बघा, चहा, मॅगी। म्हणजे भरपूर सोय आहे म्हणायचं नाही का पर्यटक लोकांसाठी। हा, अजून काय काय मेनू आहे तुमच्याकडे? अजून भजी, वडापाव, हा, कणीस। हा, बस एवढंच? हा, पेरू। हे मॅगीचे डिश आहेत का? याच्यात मॅगी दिली जाते। जा ना। सामाजिक कार्यकर्ते कणसावाले। बर, यांचे का नाही दादा, यांचे फिरलं ते कणसाचा धंदा आहे आमचा। मोठ्या आचारी घे ना, आमचा आचारी इकडे, आमचा आचारी घे। आमचा सुप्रसिद्ध आचारी अनिल भाऊ लोकरे। तिकडे यांचे मध्ये विलास सर, ते वेपर वगैरे आमचे कस्टमर इकडनं हे अक्षयला घे खातानी गाडीतून बघितलं। याची माहिती द्या। माहिती नाही, थांब। हॉटेल शिवशंकर 1 नंबर हॉटेल आहे। हा, या हॉटेलमध्ये सगळं 1 नंबर भेटतं। आता इकडे गरमागरम कणीस मिळेल इकडे। ह्या मित्राची पण घे तर कणीस। घे ना, घे ना। बांगाभाऊ कणीस आले, यांची टोपीचा पण फोटो घ्या। आपल्या 1 नंबर कणीस अशा पद्धतीने सोडलं जातं। कणीस सोडल्यानंतर दाणे निघतात। आपल्याकडे गरमागरम कणीस भेटेल। याला काय म्हणतात? बुट्टा? नाही, बाता। खालचं मशीन आहे ते बातावर ठेवलं जातं। शिगडी बाता, कोळसा आहे, त्या कोळश्यावरही कणीस भाजलं जातं।
भाता हलवला प्रोसेस दाखव ना तू हे बघ हलवा. या पद्धतीने भाता हलवतात आणि मग त्यामधनं हवा शेगडीमध्ये जाते आणि मग तो कोळसा फुलतो आणि मग कणीस भाजलं जातं. आहे ना? काल गेलं तुम्ही असे कामात लागलं वाड्यावर या. वाड्यावर या. श्री क्षेत्र भीमाशंकर पोखरी घाटातील प्रसिद्ध वडेवाले, वडापाव, कांदा भजी, पोहे, सांबर वडा, समोसा, मॅगी आणि पॅटीस, माका भजी, चहा, कॉफी इत्यादी. हॉटेल वाड्यावर या. हॉटेल वाड्यावर याचे मालक विलास दामू लाडके. ए जरा इकडे बघ ना, ऐक रे जरा. यावर घ्या वर घ्या. कॉफी बिपी का आहे का नाही? कॉफी आहे ना. हे काय मका भजी आहे का? मका भजी काय स्पेशल मेनू काय तुमच्याकडे? हो, कांदा भजी, वडापाव आहे, हा, अजून? वडे आहेत, मॅगी आहे, मॅगी आहे का? गरमागरम आहे एकदम टेस्टी माल. हरी मिरची चालू ना. आपल्या हॉटेलचं नाव काय? शंकर हॉटेल. शिवशंकर हॉटेल. हो, फेमस आहे भीमाशंकर. बर. हॉटेल शिवशंकर. तर एवढे मेनू भेटतात बघा. जर कधी आले तर ह्या कधी होणार आहे पोस्ट? हॉटेलला आवर्जून तुम्ही भेट द्या. साबुदाणा, कांदा पोहे, चहा, कॉफी, वडापाव, कांदा भजी, बक्का भजी, बटाटा भजी, साबुदाणा वडा, कांदा पोहे इत्यादी मेनू आहेत. आता हे कोळसा टाकलाय त्यांनी कणीस भाजण्यासाठी. आज गर्दी आहे पाऊस असल्यामुळं. इथला प्रसिद्ध कार्यकर्ता आहे अनिल लोहकरे उर्फ पांगाबाई. कधी तुम्ही जर इकडं आला आणि कधी तुमची गाडी वगैरे फसली तर ह्याला कॉल करा. नंबर सांगा सर आपला. काय नंबर? हां 9921165105 या नंबरवर संपर्क साधा. तुम्हाला मदत होऊन जाईल. प्रचंड गर्दी आज. हॅलो. ते आता कणीस भाजायला टाकले.
ही कणस कुठून आणता आपण? मंचरला. काय रेट चालू आहे कणसांना? 800 रुपये कट्टा. 800 रुपये कट्टा. टिंबे दर नाही काही. बोला चहा, भजी, वडापाव, मॅगी काय जेवायचे दादा तुम्हाला देऊ. हा. एक नंबर आपल्याकडे स्पेशल. हॉटेलचं नाव काय आपल्या? हॉटेल मन मंदिर. हॉटेल मन मंदिर. हॉटेल मन मंदिर. ठीक आहे. काय मेन्यू आहेत आपल्याकडे? आपल्याकडे दादा चहा आहे, भजी आहे, वडापाव आहे, मॅगी आहे, कांदा भजी, हा. सगळे भजी व्यक्ती. कणीस आहे, उकडलेले, भाजलेले. उकडलेलं भाजलेलं दोन्ही पण आहे का? हो दोन्ही बी आहे दादा. अजून बोला. आपलं नाव काय? माझं नाव अमित सोनवणे, गाव गंगापूर, तालुका आंबेगाव, जिल्हा पुणे. बर ना कणिसाचा कट्टा खपलेला आहे. बर. हा. तर तुमच्या चॅनेलच्या मार्फत आम्हाला कट्टा मिळू शकेल का? चॅनलच्या माध्यमातून तर म्हणजे लोकांना जर समजलं तर भेटल. हा. तर आम्हाला इकडे कुठं शेतामध्ये कोणत्या रोडला बर सापडेल का एखादी गाडी बिडी भरत असेल कुठं? तर हे असं कट्टा जर संपला तर हे 3 माणसं आम्ही असं बसा लागतो आम्हाला. बर. आमच्या शिकडीचा पाता सुद्धा काढून गेलेला आहे. आणि तिथं जाळ सुद्धा गेलेला आहे. हा. ही तुमची समस्या आहे म्हणायचं. तर आम्ही पुढल्या आमचे जे आहेत ना पुढले दुकानदार त्यांच्या आम्ही मदत तर मागतो. मित्रांनो, तो 600चा कट्टा त्यांनी 1000 रुपयाला लावला. तुमच्यापैकी कोणी शेतकरी असेल आणि तुमच्या शेतात जर मका पिकत असेल तर ह्यांच्याशी संपर्क साधा. हे तुमच्याकडून कोकरे घाटामध्ये भीमाशंकर, तालुका आंबेगाव, जिल्हा पुणे. तर हे तुमच्याकडून कणीस खरेदी करतील मकाचे. गंगू कणीसवाले. गंगू कणीसवाले. हॉटेलची माहिती द्या आम्हाला. काय काय मेन्यू आहेत आपल्याकडे? सर आपलं नाव सांगा. माझं नाव सिद्धेश. हां हां. चहा, वडा, भजी, बर. एवढे मेनू आपल्याकडे आहेत. बर. चहा मेनू, चहा, भजी, वडापाव आणि मॅगी. बर. ते झुणका भाकर वगैरे नाही भेटत का? नाही, झुणका भाकर सध्या इथे भाकरी बनवणारे व्यक्ती अवेलेबल नसल्यामुळे हां. झुणका भाकर काही या ठिकाणी भेटत नाही. बर. तर असं संदेश गायकवाड यांचं हॉटेल आहे. हॉटेलचं नाव काय आपलं? ग्रीन फॉरेस्ट. ग्रीन फॉरेस्ट. सांग ना नाव काय आपलं? नाव घेऊन नाही सांगणार. बर. माहिती द्या थोडी. ती पण नाही देऊ शकत काय? शेर पळाले. नाव सांगा सर आपलं. मॅगी खातात पर्यटक लोक. अशा प्रकारे इथे मेनू भेटतात पदार्थ जे आपल्याला पावसाळ्यामध्ये आपण जर फिरायला येतो इकडं ते अशा प्रकारे इथं सुविधा आपल्याला हॉटेलमध्ये भेटतात मेनू खायला. कधी आले त्या आवर्जून भेट द्या आमच्या गावाकडच्या आमच्या मित्रांच्या हॉटेलला. भीमाशंकरच्या रस्त्यावरच हे हॉटेल कोकरी घाटामध्ये. आणि ते इथून टिंबे धरणाचं जे काही दृश्य आहे ते पण तुम्हाला इथनं पाहायला भेटेल. फोटो पॉईंट आहे इथं, फोटोशूट केले जातात. तर कधी आले तर आवर्जून भेट द्या. परतीचा प्रवास चला मित्रांनो, अशा पद्धतीने आपला ब्लॉग आजचा शूट झालेला आहे. तर आता आपण परतीचा प्रवास करत आहोत.
तर घरी जातो, जरा जेवतो वगैरे. आज 15 ऑगस्ट आहे, स्वातंत्र्य दिन आहे. आज स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव. आपल्या देशाला स्वातंत्र्य होऊन 75 वर्ष झाले. त्या निमित्ताने आज सर्व राष्ट्रात किंवा देशभर स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला. प्रत्येकाच्या घरावर झेंडा फडकवण्यात आला. आणि अशा हे आपल्या देशाला ज्या वीरांनी बलिदान दिलं, अशा शूरवीरांना, क्रांतिकारकांना, नेत्यांना, जे काही ह्या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यात ज्यांनी आपलं प्राणाची आहुती दिली, त्यांना आज आपण श्रद्धांजली वाहिली. आणि एक कळकळीची विनंती आहे, जर ब्लॉग आवडेलच, आपल्या ब्लॉगवर जे काय भीमाशंकर भागातील परिसरातील पूर्ण माहिती दिली जाते, येथील जंगलाची, प्राण्यांची. तर ह्या ब्लॉगवर तुम्ही ह्या ब्लॉगला सबस्क्राईब करा, कारण मला लोक सबस्क्राईब न करताच व्हिडिओ बघतात आणि पुढे जातात. तर असं करू नका. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, बेल आयकन शेजारची घंटीला क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला नव्याने जे काही व्हिडिओ आहेत ते पाहायला भेटतील. आणि शेअर करा जास्तीत जास्त. चला मित्रांनो, आजचा ब्लॉग इथंच थांबूया आपण. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या, सुरक्षित राहा. आणि पुढच्या ब्लॉग पाहायला विसरू नका. नवीनच ब्लॉग लवकर येईल. पुढचा नवीन ब्लॉग लवकरच येईल. तर चला थांबूया आजचा व्हिडिओ इथेच. अशा पद्धतीने आमच्या गावाकडच्या पोरांनी हॉटेल बांधलेले आहेत. त्या हॉटेलला भेट द्या आवर्जून आले तर कधी. कारण की या घाटामध्ये लांब कुठंच तुम्हाला हॉटेल पाहायला भेटणार नाही. छोटेसे टपरे आहेत, परंतु तुम्हाला जर इथं आला, पाऊस पण जास्त असतो आणि भूक लागली तर तुमची नाश्त्याची, खाण्यापिण्याची सोय ते करतात पोरं. आणि चांगली पोरं आहेत. आवर्जून तुम्ही त्या हॉटेलला भेट द्या. स्वातंत्र्याची ध्वजा फडकते, सूर्य तळपतो प्रगतीचा. स्वातंत्र्याची ध्वजा फडकते, सूर्य तळपतो प्रगतीचा. आणि भारत भूमीच्या प्रगतीला मुजरा महाराष्ट्राचा. शेवरीचं झाड आहे. याचा जो पाला आहे हा शेळ्यांना प्रचंड प्रमाणात आवडतो. शेळ्या हे पाला आवडीने खातात. शंकर एसटी बघा, गर्दी किती आहे बघा. आता परतीचा प्रवास सुरू झालेला आहे. चला निघूया घरी. होती का चालू? रत्नागिरी कुठं बोलतो? रत्नागिरी.